ते या नावांमध्ये सगळ्यांनी घेतलं तरी शूटिंग, या नावामध्ये पंकजा मुंडे सोडलं तर एकही वंजारी नाव नाही. कारण सांगते काय, थोडस आताच्या परिस्थितीत लोक प्रचंड छोट्या छोट्या अनुभवानी बुद्धीनी प्रचंड जास्त उडी घेऊन बोलतात. मी इथे गाडीतून उतरेपर्यंत मला एक फोन आला दादा. तो फोन असा होता की मी उमापूरची तुमची सभा ऐकली आणि तुम्ही अमुक बोला तमुक बोला असं तसं. मी तर उमापूरच्या सभेत आम्ही सगळे एकत्रच होतो आणि मी तुमचा फॅन आहे, पण मला बोलता येत नाही तुम्हाला. आणि तुमच्या भोवती एवढा वंजारी लोकांचा भोळका असतो. उमापूरच्या सभेत तिथे एकही माणूस स्टेजवर वंजारी नव्हता आणि म्हणे त्यामुळे आम्हाला पोचता येत नाही. अमुक तमुक जातीवादी विषयावर व्यक्ती बोलत होता मी आणि कंटिन्यू. म्हणून मला सहज आता डोक्यात वाटलं की इथून ते इथपर्यंत एकही नाव आणि मागेही नाव कोणत्याही वंजारी समाजाचं नाही. म्हणजे आता हे काय चाललंय निवडणुकीमध्ये, हे कुठे चाललंय ही निवडणूक, हे कुठल्या पातळीवरचे लोक आहेत, हे कोणी किरायाचे लोक आहेत का कोणी ठरवून करणारे लोक आहेत. कारण चांगले लोक तर हे माझ्याजवळ आहेत, हे खानदानी आहेत, हे सगळ्या जाती धर्माचे आहेत, हे सगळ्या विचारांचे आहेत, हे माझ्या बरोबर आहेत. मला असं वाटतंय की निवडणुकीची आणि प्रचाराची पातळी घसरत तर नाही ना चालली. आम्ही खूप ठरवलं की पातळी ठेवायची. आम्हाला तुकाराम ब्रिजला गेले अडवलं, आम्ही म्हटलं नाही, ते आंदोलक नव्हते. प्रीतम त्यांना गाडीमध्ये गेल्या परिस्थिती झाली, मी म्हणलं नाही, ते आंदोलक नव्हते आणि ते नव्हतेच, हे सत्य आहे. पण कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न चाललाय की पंकजा ताई आणि प्रीतम ताईंनाच फक्त अडवलं चाललंय, जणू काही बाकीच्यांना चाललंय. हे सगळं आहे, असत्य आहे. आमच्या विरोधात कोणी नाही, आमच्या बाजूने सर्व जाती धर्माचे लोक आहेत. हा विषय दाखवायचा. आता काय करावं, दुर्दैव आहे. 500 चॅनल आहेत, 10,000 रोज पेपर निघतात. प्रत्येकाला या स्पर्धेत जगण्यासाठी काहीतरी करावं लागतं. पण कुणाचं तरी आयुष्य आपण खराब करतोय का बातमीने, हे मात्र लोकांच्या लक्षात येतं. अशीच एक बातमी आली होती 2014ला मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता आणि त्या बातमीत लिहिलं होतं की पंकजा मुंडे स्वतःला मुख्यमंत्री समजतात. अजूनही मला विचारतात तुम्ही समजता, हे मला चिकटलेलं परत गेलंच नाही. मी असं कधी जाहीर भाष्य केलं का जेनिशा? इतके वर्ष तुम्ही माझ्याबरोबर सभा घेतात, भाषण करतात, माझ्याबरोबर एवढे मीडियावाले त्यांना मी कधी बोलले का नाही? अरे काल मी कुठल्या तरी सभेत कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलत होते, पण कोणीतरी आगाऊपणा केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली. मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या. कधी मी कुणावर टीका केली नाही. टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेची औलाद आहे, परत शब्द मागे घेत नसते. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. पोलीस भरतीमध्ये ज्याला मेडल आहे, मला वाटतं तो डिवाइस फ्री झालेला आहे. आज किती कौतुक वाटतं. माझे एक शिक्षक होते, मी मागच्या बैठकीत उदाहरण दिलं. माझ्याकडे एक शिक्षक होते, आहेत म्हणजे अजून माझे शिक्षक, ते रिटायर झाले. त्यांची नात, तिला शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं आणि आमच्या परळीमध्ये एक मोठे आसामी आहेत, मोठे करोडपती व्यापारी आहेत, त्यांच्याही मुलाला पाहिजे होतं. आणि मला गोपाळराव पाटील यांनी शाहूच्या सांगितलं माझ्याकडे एकच सीट अवेलेबल आहे. मी त्या दोघांनाही बोलवलं, मी त्या श्रीमंत माणसाला सांगितलं मी तुला ऍडमिशन देणार नाही. का? कारण हा गरीब माझा शेतकरी, माझा जो शिक्षक आहे त्याची नात डॉक्टर होऊ इच्छिते. तुझ्याकडे खूप पैसे, तू कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्या मुलाला शिकवू शकतो. त्या शिक्षकांचं नाव कवडे होतं आणि ते आमच्या उजनी गावात राहत होते. मराठा समाजाचे शिक्षक होते. 2 वंजाऱ्याचं एका मारवाड्याचं ऍडमिशन नाकारून मी त्याला दिलं. ह्याला न्याय बुद्धी म्हणतात. आता हे मला सिद्ध करायची गरज नाहीये कोणाला. मी हे सांगते की बारीक 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 गोष्टी काढून काहीतरी दाखवायचा प्रयत्न करणाऱ्यांना फार लोक भाव घालणार नाही. म्हणजे गपचूप बसले, ते शांत बसले, जे डोळ्याने चांगल्या बघतायत ते नक्कीच योग्य निर्णय करणार आहेत. या भाषण चालू असताना 2-3 पोरं उठून गेलेले आहेत. ते हेच ऐकायला आले असतील की मी काय बोलायले, पण बाकीची सभा बसली आणि हेच माझं मतदान आहे, हेच माझ्या विजयाची शिल्पक आहे. माझा विजय हा माझा विजय नसणार,
मला मिळालेला सन्मान हा तुम्हाला मिळालेला सन्मान नसणार. मला 5 वर्ष पाहिजे तुमच्याकडून. 5 वर्ष मी घरी बसल्यावर झालेली विकासाची हळपण मी बघितलेली आहे, म्हणून 5 वर्ष पाहिजे. कारण हे 5 वर्ष प्रधानमंत्री मोदींना मिळणार आहेत आणि ही परिस्थिती परत आपल्या जन्मात आपल्याला मिळणार नाही. एक घडी गेली की पिढी जात असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यानंतर त्यांच्या समोर रोज बसायला मिळाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये काय असेल तर फक्त बीड जिल्हा असेल. बीड जिल्ह्याला बॅरेज झाले पाहिजे, बीड जिल्ह्याला आणखी रस्ते झाले पाहिजे, बीड जिल्ह्याला उत्तम शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था अत्यंत चांगली झाली पाहिजे, बेरोजगार तरुणांना फार मोठा रोजगार मिळाला पाहिजे. माझं उद्योगपतींशी बोलणंही झालंय, पण मला तुम्ही काही पद नाही दिलं. मी या अनुषंगाने म्हणत होते की पद महत्वाचं आहे आणि हे मी त्या सगळ्यांनाही म्हणेन जे आज कुठल्या पदावर नाही की तुम्ही जर लढत असाल तर उद्या तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलात आणि कुठल्या पदावर गेलात तर तुम्हाला सुद्धा आपल्या लोकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी योग्य समाधान मिळेल. या मंचावर मी किती लढून उपयोग नाही. जर संविधानाने दिलेल्या अधिकारात जर मी लढले तर मी लोकांचा न्याय करू शकते. मला खूप वाटायचं शिक्षकांची खूप पिळवणूक होते, मी काहीच करू शकत नव्हते. आमदार असूनही मी प्रश्न विचारायचे, पण मी जेव्हा मंत्री झाले मी ऑनलाईन शिक्षक पदवी आणली आणि शिक्षकांना भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्या भेट्यातून बाहेर काढू शकली. मला खूप वाटायचं की माझ्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, आपण पाणी अडवा पाणी जिरवा केलं पाहिजे, पण मला ते करता येत नव्हतं. मग मी NGOतून वगैरे थोडं बहुत करायचे. पण मी जेव्हा मंत्री झाले तेव्हा मी बीड जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराचं काम केलं. आज बीड जिल्ह्यामध्ये हजारो गावं अशी आहेत जे केवळ माझ्या जलयुक्त शिवारच्या त्यावेळेच्या बंधाऱ्यामुळे टँकर मुक्त आहेत. अजूनही एवढ्या उन्हाळ्यात त्यांना टँकरची गरज आहे. कारण मी पालकमंत्री असताना त्यांना टँकर दिलं होतं, पण आज त्यांना टँकरची गरज नाही. कुठेतरी मोठी दृष्टी असणार, कुठेतरी मोठा मान असणार, कुठेतरी मोठा काम केलेला मोठं नाव असणार माणूस या जिल्ह्याला एका विचाराच्या पुढे घेऊ शकतो. आणि मागच्या वेळी तर मला वाटतं आम्ही 95,000 का 90,000 काहीतरी मिळाले या गेवराईमध्ये मतदान राष्ट्रवादीला, समोरच्या उमेदवाराला, जे आता कसे मिळतील. कारण आता आमची तर युती झाली राष्ट्रवादी बरोबर. इथे राष्ट्रवादी, भाजप, रिपाई, रासपा, शिवसेना हे सगळ्यांची युती आहे आणि त्यामुळे त्यांचे मत अर्धे जरी आपल्याला मिळाले तर आम्हाला या विजयापर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हा विजय तुमचा विजय असेल, हे भविष्य तुमचं असेल. मला काहीही नाही पाहिजे, मला काही कमवायचंही नाही, आम्हाला कमवायलाही काही नाही. मला एकच मुलगा आहे, त्या मुलाला पालन पोषण करण्याएवढी ताकद माझ्या मनगटात आहे. मला काही तुमच्याकडनं पाहिजे नाही, काही नाही. मी 5 वर्ष काम केला, कधी म्हणू शकत नाही पंकजा ताईंनी चहा पिला आमच्याकडे. कोणत्या अधिकाऱ्याला मी कधी पैसे खाऊन इथे बसवण्याचा पाप केलं नाही. प्रत्येक अधिकारी मेरिटवर आणलाय, त्याचा CR तपासून आणलाय. त्याच्यातही अफवा की अधिकारीच अमुक आणले, अधिकारीच एका जातीचे आणले, असं काही नाहीये. माझ्या अधिकाऱ्यांची यादी आता उद्या जाहीर करणार आहे की मी पालकमंत्री असताना कोणते अधिकारी होते. मी पालकमंत्री, पण त्यांची जाण करणे चुकीचं आहे. पण आता जे सोशल मीडियावर कमी शिक्षण झालेले, कमी अनुभव असलेले, जास्त काहीतरी मिळत असणारे लोक जे लिहितात त्याच्याने साधे साधे माणसं उगाच व्यतीत होत आहेत. मी व्यतीत होत नाही त्याच्यात. मला माहिती हा गेम कसा चालतो. मला फक्त एवढंच माहिती आहे की तुमचा गेम चेंज करायचा असेल, तुमचं भविष्य, या लेकरांचं भविष्य बदलायचं असेल, 5 वर्ष फार नसतात. 365 दिवस, त्यातले 300 दिवस माणूस काम करत असतं, 65 दिवस अजून काय असतं, अजून काय असतं, अजून काय असतं. मी राजकारणात काम केलंय, मी सगळ्या गोष्टीसाठी लढले, कापसासाठी, सोयाबीनसाठी, ऊसतोड कामगारांसाठी. प्रत्येक ठिकाणी त्यावेळी कळत नाही नव्हतं, लहान होते, कोणता लढा चाललाय, चला मी तर वेगळा उतरलो व्हावा याच्यासाठी तुला जेलमध्ये गेली. मला काय कळत, जे आपलं पक्षाचं चाललंय. मला आठवतं इथं आरती देशमुख नाहीये, ते आणि आम्ही डांबरी रस्त्यावर 6 तास बसलो होतो कापसाला भाव द्यावं, मराठा आरक्षणासाठी बसलो, ओबीसीचं राजकीय आरक्षण वाचवायच्यासाठी बसलो. अशा अनेक आंदोलनं आम्ही काय केलं. मी असं नाही म्हणते, मला एवढंच म्हणायचं होतं
की 5 वर्ष मी घरी बसले, तर तुम्हाला जर काही करायचं तर त्यांनी उपयोग होत नसतो. पद असावं तर या पदाचा उपयोग तुम्हाला मला करून द्यायचा आहे, हे माझे कर्म आहे. तुम्हाला माझ्या पदाचा उपयोग करून घ्यायचा आहे का? हो म्हणायला का जोरात म्हणा बरं. मग हात वर करा बरं, कोणाकोणाला उपयोग करून उलट सुलट दाखवण्यापेक्षा हे हात वर करा. आता माझा पदाचा उपयोग करून द्यायचा आहे म्हणजे मला पदावर पाठवावं लागेल, म्हणजे मला निवडून द्या उमेदवार पंकजा मुंडेंचा, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा. तुम्ही सुद्धा शपथ घ्या की पंकजा ताईंना मला जोरातच बोलते आणि ज्या बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाला मला बोलायचंच नाही त्यांच्या विरोधात, तर मी नाहीच बोलत. मी वंचितांची वाली आणि पीडितांचा वाली बनण्यासाठी गोपीनाथ मुंडेच्या चितेवर शपथ खाल्लेली आहे. जो कोणी वंचित आहे तो हिंदू धर्म बघत नाही, मुसलमान बघत नाही, तो बहुजन आहे, ओबीसी आहे, ब्राह्मण आहे बघत नाही. जो कोणी वंचित आहे त्याच्या बाजूला मी उभी राहताना जर आपण घाबरत नाही. हे बस करा आता. जे कोणी 50 पोरं आहेत ना ज्यांनी निवडणूक समजायला हातात घेतली आहे त्यांनी बंद करा. स्वतः आधी ग्रामपंचायत लढवून दाखवा, मग बोला. हे जे लोक आहेत 25-25, 30-30 वर्ष, आज आमच्या लक्ष्मणांना त्यांनी पण पहिल्यांदा त्यांचं तिकीट मी डिक्लेअर केलं होतं महाराष्ट्रामध्ये. हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे तरी जीव खालीवर होतोय. भाऊजाई आहे, पुतण्या आहे पाठवला. अनेक वर्ष हे हाते किती वर्ष काम करता तुम्ही? 25 वर्ष काम करता. सुरवसे काका किती वर्ष झाले? किती वर्ष? 25-25, 30-30 वर्ष लोक काम करतात. त्या म्हणजे काय? एखाद्या पडलेला ऍक्सिडेंट मध्ये माणूस आहे त्याला उचलून दवाखान्यात नेलं काम नाही? एखाद्या माणसाला इलाज देणं काम नाही? एखाद्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येग्रस्त माणसाच्या मुलीचं लग्न लावणं काम नाही का? या कमरे एवढे खड्डा, बघा चांगलं वाक्य वापरलं कोणीतरी, संचालकांनीच वापरलं. कमरे एवढे खड्डे होते या गेवराईमध्ये, आता कमरे एवढ्या उंचीचे रस्ते झाले की नाही जगताप दादा? एवढं सगळं काम दिसत नाही डोळ्याला. आणि कोणीतरी एक व्यक्ती येतो 5-5 लाख मतं घेऊन जातो, पुन्हा 5 वर्ष घुमून बघत नाही, परत सगळे विचारतात. आणि सगळे नाहीच विचारत. मी तुम्हाला सांगते 70% 60% लोक या बीड जिल्ह्याचे एकाच बाजूला मतदान करतील, लिहून घ्या. कारण हे खूप शहाणे विद्वान लोक आहेत. त्याने जातीला मानणारे नाही, मातीला मानणारे लोक आहेत. मी या मातीसाठी काम करणारी एक सच्ची कार्यकर्ता आहे. माझ्या हृदयामध्ये जे आहे ते माझ्या ओठामध्ये आहे आणि जे माझ्या ओठातून निघालं त्याला कोणी परमात्मा हे बोलू शकत नाही. आणि हे काय काम एवढे आक्रमक आणि कडक आणि स्पष्ट आहे? कारण मी खूप संघर्ष पाहिलेला आहे. मी संघर्ष पाहिलाय माझ्या पित्याचा, मी संघर्ष पाहिलाय त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा. 2014ची निवडणूक होती. 2014च्या निवडणुकीमध्ये 14 आमदार मुंडे साहेबांना पाडण्यासाठी 14 आमदार वानर सेना होती ना, अशी आमची जोरजोरात टाळ्या वाजवते. त्या वानर सेनेने मुंडे साहेबांचे मान ताट ठेवली आणि निवडून दिला. परत कामाला गेले वानर सेना. ज्याच्यामध्ये आज हिंमत आहे खरं बोलायची त्याची गरज आहे समाजाला. ज्याच्यामध्ये आज हिंमत आहे खरं स्पष्ट सांगायची त्याची गरज आहे समाजाला. आज जर मोहन दादांना एखाद्या ठिकाणी लोक हार घालत असतील तर ती कौतुक आहे त्यांचं. आणि जर एखाद्या गावात त्यांना जायला भीती वाटत असेल तर मग त्यांची 25 वर्ष वाया गेली. जर तुम्ही 4 लहान वयाच्या मुलांना समजून सांगू शकत नाही हे जीवन कशासाठी आहे, ही निवडणूक कशासाठी? अहो मोदीजी अशी हाक मारली तर बोला पंकजा ते म्हणतील. काय करणार तुम्ही? 5 लाख मतं कोरड्या तलावात टाकल्यासारखे टाकून. मला माहिती आताही 5 लाख मतं टाकायची तुमची तयारी आहे, तरी 7 लाख मतं घेऊन पंकजा मुंडे निवडूनच येणार. आणि तुम्हाला माहिती की काही झालं तरी पंकजा मुंडे हे आमचे कामच करणार आहे. पण प्लीज कधीतरी तुम्हाला मजा येईल ना जेव्हा माझी जोरात मिरवणूक निघेल तेव्हा त्याच्यात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे ना. जेव्हा लोक घोषणा देतील पंकजा मुंडे आगे बढो तेव्हा मी म्हणेन बीड जिल्हा आगे बढो. जेव्हा माझा सन्मान राहिला जाईल तेव्हा बीड जिल्ह्याचा सन्मान राहिला जाईल. हा सन्मान महत्वाचा आहे आणि तो सन्मान कोणाबरोबर असतो? तो सन्मान तुमच्या आडनावात नसतो, तो तुमच्या कर्मामध्ये असतो. माझ्या कर्मामध्ये जर चांगुलपणा असेल तर मला मतदान तुम्ही कराच, बाकी काही पाहू नका. अरे इथे इथे हे कुठे बेटा तू त्याला माहिती भाषण करून घंटा आला शो करा. नाव काय तुझं? अशोक ज्ञानोबा गवळी. अशोक गवळी.
तुझ्या आई तुला रोज चांगलं चांगलं करून घालते की नाही? कोणता पदार्थ आवडतो आई छानचा? सांग. वांग्याची भाजी, धपाट, कोंबडं, मेथीची भाजी. मेथीची भाजी का आवडते? मेथीची भाजी म्हणून आवडते का आई चांगली करते म्हणून आवडते? आई चांगलं करते. मग आईने मागच्या वेळी चांगली केली म्हणून यावेळी लक्षात राहते ना. साधी आईने मेथीची भाजी केली आणि ती मागच्या वेळी चांगली केली तर आपल्या लक्षात राहते. जर 5 वर्ष मी या जिल्ह्याची चांगली व्यवस्था केली तर ती तुम्हाला लक्षात राहणार नाही का? तुमच्या लक्षात राहिली आहे. 5 वर्ष मी आमदार देखील नव्हते, ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हते, तरी पण तुम्ही आजही माझ्यावर विश्वास ठेवता. आजही म्हणता पंकजाताईसारखा विमा कोणी दिला नाही, पंकजाताईसारखा विकास कोणी दिला नाही. ते लेकरू माझं प्रीतमताई पीपीए किट घालू घालू जायचं आयसीयू मध्ये. 3 वेळा कोविड झाला. कुठे होते? कुणाच्या मदतीला धावून आले? कोणत्या एखाद्या विद्यार्थ्याची त्यांनी फीस भरली? कोणी नाही. अरे आमच्या बीड जिल्ह्याचा राहुल आवारे तो स्पोर्ट्स मध्ये त्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवलं तर मला भेटायला आला. गरीब मराठा समाजाचा एक तरुण गरीब. पंकजाताईमध्ये मोठे साहेब दिसतात. यावेळी काही झालं तरी आम्ही पंकजाताईला सगळे मतं मोजून देणार आहे. त्यांनी शपथ खाल्ली. लोक इथे शपथा खायलेत मतदान देण्याच्या. असं नाहीये खायलेत लोक शपथा. एक सांगते तुम्हाला, ही शपथ का खायलेत लोक? कारण विश्वास आहे. तुम्हाला जर साबण धुवायचं लागायचं असेल तर तुम्ही काय आणता? जे वर्षानुवर्षे वापरता ते सांगता ना. ब्रँड तर लागतो ना. रोज आपलं स्टिकर बदलणारा ब्रँड नाही. कधी इकडं, कधी या पार्टीत, कधी हृदय फाटलं तर हे दिसतात, कधी हृदय फाटलं तर ते दिसतात. असले माणसं काय करायचे? आम्हाला 5 वर्ष वनवासात टाकले तरी आमचा संयम राहिला नाही, आमचा नियती राहिली नाही, आमची नीतिमत्ता राहिली नाही, आमची लॉयल्टी हल्ली नाही. ह्याला म्हणतात माणूस, ह्याला म्हणतात ब्रँड. आणि आजच्या परिस्थितीत मला जगण्याची गरज आहे, कारण तुम्हाला मला जगवण्याची गरज आहे. ही आवश्यकता आहे. मला तुम्ही मला विश्वास आहे. मला प्रचंड मताने तुम्ही विजयी कराल. कोणी असेल तर त्यांच्या समवेत, कोणी नसेल तर त्यांच्या विना. ही जनताच निवडणूक हातात घेईल याचा मला विश्वास आहे. हा विश्वास सार्थ करून दाखवा. मला पूर्ण मताने विजयी करा. आशीर्वाद द्या. आणि मला एक प्रसंग सांगायचा. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी ते व्यक्त होणं मला अवघड वाटलं म्हणून मी भाषणाला आधी सुरुवात केली. ही जी याडी बसल्यात वरती, यांचा मुलगा आहे पवार, यांनी मला आज एक छोटीशी रक्कम आहे ती आणून दिली हातामध्ये. मी घेत नाही पैसे कोणाचे कधी, पण त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचं कार्य आहे ना त्याचे पैसे जमवलेले मी तुम्हाला द्यायलो. मला माहित नाही काय त्याचं माझं नातं आहे, कर्ज आहे, माहित नाही. त्यांनी मला दिले का त्यालाही कर्ज आहे, त्याकडे काही पैसे विषय नसतील, त्यामुळे त्यांनी मला हे दिलं असेल. मला तुम्हाला मदत करायची. आता ह्या मदतीचं मला माहित नाही बेटा, इतके हडपणाऱ्यांची संख्या असते, पण ही माझ्यासाठी खूप मोलाची. मला सगळे साक्षात लक्ष्मी माझ्याकडे आली. मी कधीच ठेवत नाही. मी एक नोट ठेवणार आहे, बाकीचं वापस करणार आहे, पण ही नोट मी माझ्या अगदी हृदयाच्या जवळ ठेवणार आहे. आणि मला भावनिक का झाले, सकाळी एक कार्यकर्ता आला मराठा समाजाचा, माझा भूत प्रमुख आहे, त्यांनी त्याची जमीन विकली आहे. मला तुम्हाला पैसे द्यायचे, ते पाकिट घेऊन आला. म्हणजे बेटा मला पैसे नको. नाही ताई, मी माझे ह्या वातावरणाने इतके लोक प्रभावित होत आहेत, इतके, आणि खरंच खूप चांगले अनुभव होत आहेत. माझ्याकडे आला, रडायला होता. माझ्या नोटेवर घेऊन दिले की या तारखेला बोललेल्या काही अमुक बनणार आहेत वगैरे वगैरे. आणि त्यांनी मला ती नोट दिली, माझ्या वॉलेटमध्ये ठेवली. किती भावना महत्वाची. भावनेपेक्षा काही नाही. ज्यांना भावनाच नाही, ज्यांना काहीच नीतिमत्ता नाही, हे लोक राजकारणात नसायला पाहिजे. जे लढतायत वंचितांसाठी, पीडितांसाठी, गरिबांसाठी, त्यांच्यासाठी आपल्याला राजकारण बदलण्याची गरज आहे. मी या माणसाचे कर्जदार झाले आहे. आज हे कर्ज व्याजासकट फेडेन. तो ज्या कांद्यावर राहतो त्या कांद्याचा विकास करेल. तो ज्या प्रकारचं काम करतो त्याच्यामध्ये मदत करेल. आणि मी उतरणार नाही, मी मागणार नाही, मी घेतला वसा कधी टाकणार नाही, मी रुकणार नाही, मी थकणार नाही, आणि कुणासमोर कधीही झुकणार नाही. हे माझं वचन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.